ओके, ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आपण लास्ट पॉइंट बघितला होता. याच्यामध्ये होमोजिनियस कोऑर्डिनेट्सचा यूज करून याच्यामध्ये आपण 2D ट्रान्सफॉर्मेशन्स आणि 3D ट्रान्सफॉर्मेशन्स बघितलेले होते. तर याच्यामध्ये जो तुम्हाला लास्ट पॉइंट आहे तो इम्पॉर्टंट आहे की याच्यामध्ये तुम्हाला हे 3 वर्ड्स लक्षात ठेवायचे. त्याच्यामध्ये आहे तो रोल, पिच अँड या. आता रोल हा काय आहे, तर रोल इज द अँगल ऑफ रोटेशन अबाउट झेड ऍक्सिस, पिच इज द अँगल ऑफ रोटेशन अबाउट एक्स ऍक्सिस अँड या इज द अँगल ऑफ रोटेशन अबाउट वाय ऍक्सिस. आता हे तुम्हाला इथं डायग्राम मध्ये, लास्ट डायग्राम मध्ये दिलेलं आहे बघा. याच्यामध्ये हा एक्स ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस आहे आणि हा झेड ऍक्सिस आहे. तर त्याच्यामध्ये हे जे रोटेशन आहे बिटवीन एक्स अँड वाय, इट इज कॉल्ड ऍज रोल. बिटवीन वाय अँड झेड इट इज कॉल्ड ऍज पिच अँड बिटवीन झेड अँड एक्स इट इज कॉल्ड ऍज या. ओके, तर हे तुम्हाला फिलिंग द ब्लँक्सला येतं की याच्यामध्ये रोटेशन मधला एक्स कोऑर्डिनेटचा काय कॉल केलं जातं किंवा रोल, पिच, या तिन्हीपैकी एक तरी असतं याच्यामध्ये. तर हे व्यवस्थित प्रॉपर लक्षात ठेवायचे. आणि याच्या कंटिन्यू आता आपले इथे 3D ट्रान्सफॉर्मेशन झालेले आहेत सगळे बघून. याच्यामध्ये हा युजिंग होमोजिनियस कोऑर्डिनेट्स, म्हणजे हा जो युनिट आपण यूज करतो म्हणजे लास्टला एक्स वाय झेड नंतर हा जो 1 आहे तो होमोजिनियस कोऑर्डिनेट आहे. आणि ह्याच्या नंतरचा जो नेक्स्ट पॉइंट आहे तो नेक्स्ट पॉइंट आहे चेंज ऑफ ऍक्सेस. ओके, याच्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे चेंज ऑफ ऍक्सेस. म्हणजे याच्यामध्ये चेंज ऑफ ऍक्सेसचं मिनिंग काय आहे, तर याच्यामध्ये सपोज जर ऍक्सेस चेंज केले तर त्याच्यामध्ये काय ऑपरेशन परफॉर्म्स होतात. तर आता याच्यामध्ये चेंज ऑफ ऍक्सेस मध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. याच्यामध्ये बघा, आता हे जे तुम्हाला सिलेबस मध्ये मी शिकवते तुम्हाला, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त हे थिअरॉटिकल कन्सेप्ट लक्षात ठेवायचे आहेत. याच्यावरती तुम्हाला काही एक्झाम्पल सॉल्व्ह वगैरे करायचे नाहीये. त्यामुळे हे प्रॉपरली तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर आता ह्याच्यामध्ये बघा, एक्झाम्पल आहे शो अ पॉइंट पी ऑफ एक्स वाय रिलेटिव्ह टू दी एक्स वाय ऍक्सिस एज शोन इन फिगर बिलो. आता ही जी तुम्हाला डायग्राम दिसते, तर या डायग्राम मध्ये तुम्हाला एक्स ऍक्सिस दिसेल अँड वाय ऍक्सिस, म्हणजे 2D प्लेन आहे याच्यामध्ये एक्स वाय ऍक्सिस. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये काय केलेलं आहे तर ट्रान्सलेशन केलेलं आहे. तर ट्रान्सलेशन केल्यानंतर ह्याचं बघा, हा एक्स डॅश आहे आणि हा वाय डॅश आहे. म्हणजे 1 पॉइंट इकडे काय केलेला आहे, तो पॉइंट मूव्ह केलेला आहे, ऍक्सेस मूव्ह केलेले आहेत याच्यामध्ये. हा एक्स डॅश आहे आणि हा वाय डॅश आहे आणि ते पॉइंट आहे पी ऑफ एक्स वाय. आता याच्यामध्ये जरी मूव्ह केलं तरी पॉइंट तिथेच राहणार आहे, दॅट इज पी ऑफ एक्स डॅश वाय डॅश. आता याच्यामध्ये आपण ऍक्सेस चेंज करतोय, पॉइंट चेंज करत नाहीये. ओके, त्यामुळे जर सिंपल ट्रान्सलेशन घेतलं तर याच्यामध्ये तो पॉइंट तिथेच राहतो, पण त्याचे ऍक्सेस काय होऊ शकतात, चेंज होऊ शकतात. म्हणजे बघा, एक्सचा काय झालेला आहे, एक्स डॅश झालेला आहे आणि वायचा वाय डॅश झालेला आहे इथे. पण याच्यामध्ये हा जो पॉइंट आहे तो पॉइंट तुम्हाला तिथेच दिसेल. कारण का, तर आपण पॉइंट काय बघतोय, चेंज ऑफ ऍक्सेस. याच्यामध्ये ऍक्सेस चेंज करतो त्यामुळे तो पॉइंट तिथेच राहिलेला आहे बिकॉज ऑफ सिंपल ट्रान्सलेशन. याच्यामध्ये आपण लेफ्ट साईडला सॉरी राईट साईडला काय घेतलेलं आहे, ट्रान्सलेशन घेतलेलं आहे वाय डॅश वाय ऍक्सिसचं आणि अबव लेवलला एक्स डॅश हे ट्रान्सफॉर्मेशन घेतलेलं आहे. ओके, हे सिंपल चेंज ऑफ ऍक्सिस आहे. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये if in case as shown in figure the second coordinate system is a simple translation relative to the reference system, the point P of xi has coordinate relative to the translated system. म्हणजे आपण आता जे हे सिंपल ट्रान्सलेशन घेतलेलं आहे याच्यामध्ये हे एक्स डॅश आणि वायचं वाय डॅश, तर हे जर आपण असं सिंपल ट्रान्सलेशन घेतलं तर त्याच्यामध्ये त्याचा जो मॅट्रिक्स येणार आहे तो काय येणार आहे, एक्स डॅश वाय डॅश 1 विच इज इक्वल टू 1 0 मायनस टी एक्स 0 1 मायनस टी वाय 0 0 1. ओके, तर हा त्याचा सिंपल मॅट्रिक्स असणार आहे तर त्याच्यामध्ये चेंज ऑफ ऍक्सेस घेतला तर. ओके, त्याच्यानंतर बघा या डायग्राम मध्ये इफ यू रोटेट दी एक्स वाय ऍक्सिस ऍज शोन इन फिगर, वरच्या डायग्राम मध्ये आपण ट्रान्सलेशन घेतलं होतं. आता ही जी डायग्राम तुम्हाला स्क्रीनवरती दिसते त्याच्यामध्ये आपण रोटेशन घेतलेलं आहे ऍक्सेसचं. ओके, म्हणजे आपण ऍक्सेसला सुद्धा रोटेशन देऊ शकतो, ट्रान्सलेशन देऊ शकतो. तर याच्यामध्ये बघा एक्स वाय प्लेन घेतलेला आहे, इथे एक्स ऍक्सिस आहे, इथे वाय ऍक्सिस आहे. ओके, आता याच्यामध्ये काय घेतलेलं आहे तर रोटेशन घेतलेलं आहे. त्यामुळे रोटेशन म्हटल्यानंतर ते
पूर्ण त्या प्लेसवरून काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. तर याच्यामध्ये बघा एक्सचं रोटेशन कुठं झालेलं आहे तर एक्स डॅशला झालेलं आहे आणि वायचं रोटेशन कुठं झालेलं आहे, वाय डॅशला झालेलं आहे. ओके, आणि जेव्हा एक्स आणि वाय आपण हा प्लेन कन्सिडर करू तेव्हा पॉइंट कुठे होता तर इथे होता, पी ऑफ एक्स वाय. ओके, त्याच्यानंतर बघा इथे हा एक्स वाय हा तुम्हाला पूर्ण ब्लॉक दिसत असेल ज्याच्यामध्ये तो पॉइंट होता पी ऑफ एक्स वाय. ओके, त्याच्यानंतर हा जो रोटेट केला तेव्हा त्याचं प्लेस काय झाला तर एक्स डॅश अँड वाय डॅश. पण ह्याच्यामध्ये बघा पॉइंट तिथेच राहिलेला आहे, पी ऑफ एक्स डॅश वाय डॅश. ओके, बघा इथे एक्स दिसेल, इथे वाय दिसेल, इकडे एक्स डॅश अँड वाय डॅश, म्हणजे इथं सुद्धा सेम राहणार आहे पॉइंट त्याच प्लेसला. त्याचे जे काही कोऑर्डिनेट्स आहेत ते चेंज होणार आहेत. याचे कोऑर्डिनेट्स होते एक्स अँड वाय, पण ह्याचे जे रोटेट केल्यानंतरचे जे कोऑर्डिनेट्स असणार आहेत ते असणार आहेत एक्स डॅश अँड वाय डॅश. ओके, आता या टाइप मध्ये जेव्हा आपण मूव्ह करतो म्हणजे रोटेशन करतो ऍक्सेसचं, तर त्याच्या वेळी त्याचा जो काही मॅट्रिक्स असणार आहे तो मॅट्रिक्स काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. आता याच्यामध्ये बघा आपण ट्रान्सलेशन घेतलं होतं, म्हणजे तुम्हाला ट्रान्सलेशन म्हणजे काय समजलं असेल, रोटेशन म्हणजे काय समजलं असेल, आपण मागं बघितलेलं आहे चॅप्टर स्टार्ट झाला त्यावेळी. तर जेव्हा रोटेशन घेऊ तेव्हा त्याच्यामध्ये अँगल इथे यूज केला जातो. तर आता बघा इथे इफ इन केस ऍज शोन इन फिगर अबाव बाय बीटा रिलेटिव्ह टू दी एक्स वाय ऍक्सिस अ पॉइंट पी ऑफ एक्स वाय, म्हणजे याच्यामध्ये अँगल कोणता आहे तर बीटा आहे. तर त्याचा मॅट्रिक्स बघा काय येणार आहे, एक्स डॅश वाय डॅश 1. आता इथे एक्स डॅश वाय डॅश झेड डॅश घेतलेला नाहीये कारण आपण फक्त एक्स वाय प्लेन घेतो, म्हणजे 2 डायमेन्शनल प्लेन घेतोय, त्यामुळे इथं फक्त एक्स डॅश वाय डॅश येईल, विच इज इक्वल टू कॉस मायनस बीटा इन मायनस साइन मायनस बीटा 0. आता हे जे मॅट्रिक्स आहेत तर तुम्हाला कळालं नसेल की याच्यामध्ये हे डिरेक्टली कसं घेतलेलं आहे, कॉस मायनस बीटा मायनस साइन बीटा. तर याच्यामध्ये तुम्हाला ते स्टार्टिंगला सांगितलं होतं की त्याच्यामध्ये 2D ट्रान्सफॉर्मेशनचं अल्जेब्रिक नोटेशन अँड मॅट्रिक नोटेशन, तर त्याच्यावरून हे घेतलेले आहेत. तर प्रत्येकच्या ट्रान्सफॉर्मेशन असेल, त्याच्यामध्ये ट्रान्सलेशन असेल, रोटेशन असेल, तर त्याचे मॅट्रिक्स इथे यूज करून या व्हॅल्यूज काढलेल्या आहेत. याच्यामध्ये कॉस मायनस बीटा मायनस साइन मायनस बीटा 0, साइन मायनस बीटा कॉस मायनस बीटा 0 अँड 0 0 1. ओके, या टाइप मध्ये या व्हॅल्यूज काय केलेल्या आहेत, कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. तर दिस इज दी नेक्स्ट स्टेप बाय मिनिमायझिंग दिस मॅट्रिक्स फॉर्म. याच्यामध्ये हा मॅट्रिक्स फॉर्म मिनिमाइज केलेला आहे. म्हणजे बघा याच्यामध्ये एक्स डॅशच्या व्हॅल्यू बघा कॉस मायनस बीटा, कॉस मायनस बीटा मीन्स वी राईट इट ॲज कॉस बीटा, देन मायनस बीटा which is written as sin beta. Okay, sin minus beta is written as minus sin beta and cos minus beta is written as cos beta. आता हे रूल्स तुम्हाला माहिती असेल की ह्याच्यामध्ये ट्रिगोनॉमेट्रिक झालं असेल की याच्यामध्ये ते कसे चेंज होतात. तर हा जो मॅट्रिक्स आहे फॉर्म तो इथं मॅट्रिक्स फॉर्म मिनिमाइज करून लिहिलेला आहे. ओके, दिस इज द पॉइंट चेंज ऑफ ऍक्सेस. ओके, बघा याच्यामध्ये काय समजलं नसेल तर याच्यामध्ये आपण चेंज ऑफ ऍक्सेस मध्ये 2 एक्झाम्पल घेतलेले आहेत. एक आहे ते ट्रान्सलेशनचं आणि एक आहे ते रोटेशनचं. त्याच्यामध्ये ट्रान्सलेशनची डायग्राम आहे, रोटेशनची डायग्राम आहे याच्यामध्ये. ओके, इथे त्याच्यानंतर ट्रान्सलेशनचा मॅट्रिक्स आहे इथे, ऍज वेल ऍज खाली सुद्धा तुम्हाला जो रोटेशन आहे त्याचा सुद्धा मॅट्रिक्स खाली दिलेला आहे. ओके, तर या टाइप मध्ये तुम्हाला हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. ओके, okay, here we go with next point which is direction cosines. Okay, direction cosines, the cosines of the angle between a vector and the axis are known as direction cosine. They are also known as unit vectors as they are vectors component. आता या डायग्राम मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, सॉरी या सेंटेन्स मध्ये काय मिनिंग दिलेला आहे याचा, तर याच्यामध्ये बघा युनिट वेक्टर म्हणजेच काय तर त्याची व्हॅल्यू 1 असते. म्हणजे सपोज जर हा एक्स ऍक्सिस आहे आणि एक्स ऍक्सिस हा जर आपण ऍज अ व्हेक्टर म्हणून कन्सिडर केला, म्हणजे एक्स व्हेक्टर असा कन्सिडर केला, तर त्याची मॅग्निट्यूड सुद्धा 1 असणार आहे आणि त्याचा जी व्हॅल्यू आहे ती सुद्धा 1 असणार आहे. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये हा एक्स ऍक्सिस हा युनिट व्हेक्टर असू शकतो किंवा वाय ऍक्सिस आहे हा सुद्धा युनिट व्हेक्टर असू शकतो. म्हणजे आपण दुसरा व्हेक्टर क्रिएट न करता त्याच्यामध्ये जे ऍक्सिस आहेत तेच जर आपण युनिट व्हेक्टर कन्सिडर करू शकतो. तर आता ह्याच्यामध्ये बघा
The following figure shows the two unit vectors x and y. आता याच्यामध्ये आपण दोन युनिट वेक्टर कन्सिडर केलेले आहेत. त्याच्यामध्ये एक आहे तो x आणि दुसरा आहे तो y. ओके, आता याच्यामध्ये बघा हे ट्रान्सलेट केलेले आहे. त्याच्यामध्ये बघा इथे आहे x डॅश आणि इथे आहे y डॅश. ओके, तर आता बिटवीन x and x डॅश contains the angle बीटा. ओके, आता y आणि x डॅश मधला अँगल 90 डिग्री मायनस बीटा काढलेला आहे आणि त्याच्या 90 डिग्री म्हणजे बघा x and y या दोन्ही मध्ये अँगल किती असणार आहे, 90 डिग्रीचा असणार आहे. त्यामुळे जर x आणि x डॅश मधला अँगल बीटा असेल तर y आणि x डॅश मध्ये किती येणार आहे, तर 90 डिग्री मायनस बीटा. ओके, या टाइप मध्ये येणार आहे. आणि y आणि y डॅश मधला अँगल अगेन किती घेतलेला आहे, बीटा घेतलेला आहे. ओके, देन द डिरेक्शन कोसाइन्स फॉर द एक्स आर. आता इथे डिरेक्टली डिरेक्शन कोसाइन्स घेतलेले आहेत. तर आता याच्यामध्ये बघा एक्स ऍक्सिसचा काय आहे, कॉस बीटा आहे. त्याच्यानंतर कॉस 90 डिग्री मायनस बीटा आहे. आता हे कॉस 90 डिग्री मायनस बीटा आपण कसं लिहू शकतो, ऍज अ साइन बीटा. हा सुद्धा रूल तुम्हाला माहिती असेल, कॉस 90 डिग्री मायनस बीटा जर असं घेतलं तर आपण लिहू शकतो. देन द डिरेक्शन कोसाइन्स फॉर वाय आर. आता वाय ऍक्सिस साठी घ्यायचं आहे. याच्यामध्ये बघा 90 डिग्री प्लस बीटा अँड कॉस बीटा, हे दोन डिरेक्शन कोसाइन्स आहेत वाय ऍक्सिस साठी. ओके, these direction cosines are the four elements of the rotation matrix used above. आता वरती जे आपण रोटेशन घेतलेलं आहे तर त्या रोटेशनचं जो मॅट्रिक्स आहे तो मॅट्रिक्स कसा येणार आहे, तर एक्स डॅशचे हे काय आहेत एलिमेंट्स किंवा डिरेक्शन कोसाइन्स, तर कॉस बीटा आणि साइन बीटा. आणि वाय डॅशचं काय आहे, तर मायनस साइन बीटा अँड कॉस बीटा. आणि हा त्याचा काय आहे, होमोजिनियस कोऑर्डिनेट आहे. त्यामुळे इथं आपण काय घेतलेलं आहे, 1 घेतलेलं आहे. ओके, आता फॉर एक्झाम्पल बघा डिरेक्शन कोसाइन फाइंड आउट करायचं असेल तर इथे तुम्हाला एक्झाम्पल दिसेल. फॉर एक्झाम्पल ऑफ 2D अ सेट ऑफ ऍक्सेस इज रोटेटेड 45 डिग्री. आता याच्यामध्ये जर ऍक्सेस असेल आणि तो 45 डिग्रीने रोटेट केलेला असेल तर त्याच्यामध्ये त्याचे डिरेक्शन कोसाइन व्हॅल्यूज कशा येणार आहेत, तर याच्यामध्ये बघा हा जो बीटा अँगल आहे तो ऍज अ 45 डिग्री असा पुटअप करायचा आहे याच्यामध्ये. आणि जर हे पुटअप केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यूज काढायचे आहेत. त्याच्यामध्ये कॉस 45 काय असणार आहे, साइन 45 काय असणार आहे. ओके, तर या टाइप मध्ये आपल्याला त्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहेत. तर तुम्हाला एखादं बेसिक सिंपल एक्झाम्पल 1 मार्क्स साठी असू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला जर रोटेशन अँगल दिलेला असेल तर त्याच्यामधून तुम्हाला हा डिरेक्शन कोसाइनचा मॅट्रिक्स फाइंड आउट करा असा क्वेश्चन असू शकतो. ओके, इन 3D आता याच्यामध्ये बघा काय आहे, नेक्स्ट याच्याशी रिलेटेड पॉइंट आहे दी एक्स वाय झेड टी, दॅट मीन्स ट्रान्सपोज. एक्स वाय झेड म्हणजे काय, तर हे कोऑर्डिनेट्स आहेत, 3D कोऑर्डिनेट्स आहेत. जसं आपण 2D मध्ये फक्त एक्स आणि वाय घेतो तसं याच्यामध्ये काय आहे, एक्स वाय झेड are the three components of the 3 unit vector. Then the direction cosines allow any point p of x, y, z in one frame to be transformed into p of x, y, z in another frame of reference as given below. आता याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे, आता खूप मोठा होईल. म्हणजे जर आपण आता जो फॉर्म्युला बघला इथे याच्यामध्ये बघा हा जो फॉर्म्युला बघितला तो आपण 2D चा आहे. म्हणजे आपण सिंपल याच्यामध्ये कॅल्क्युलेट करू शकतो याच्यामध्ये. आता याच्यानंतर आपण बघायला गेलो तर याच्यामध्ये जो 3D आहे याच्यामध्ये आपल्याला एक्स वाय झेड लिहायचं असेल तर याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज पुटअप केलेल्या आहेत. आता इथे एक्स डॅशचा जो R11 आहे तो काय आहे, तर डिरेक्शन कोसाइन्स ऑफ द सेकंडरी एक्स ऍक्सिस. देन R21, R22 and R23. These are the direction cosines of the secondary y-axis, and R31, R32 and R33. These are the direction cosines of the secondary z-axis. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू न कॅल्क्युलेट करता एक सिम्प्लिफाय नोटेशन दिलेलं आहे आणि ते नोटेशन इथे यूज केलेलं आहे. ओके, तर याच्यामध्ये फक्त काय केलेलं आहे, तर डिरेक्शन कोसाइन्स मध्ये तुम्हाला अँगल फाइंड आउट करायचा आहे. The cosine of the angle between a vector and the axis are known as direction cosines.
तर आता जो व्हेक्टर असेल त्यामधला आणि जे ऍक्सेस असतील त्याच्यामधला जो अँगल आहे तर तो अँगल म्हणजेच काय तर डिरेक्शन कोसाइन्स. आणि याच्यामध्ये आपण एक्स आणि वाय हे व्हेक्टर घेतलेले आहेत म्हणजे युनिट व्हेक्टर कन्सिडर केलेले आहेत आणि त्याच्यामधलाच अँगल फाइंड आउट केलेला आहे कोसाइन अँगल. आणि तो कोसाइन अँगल म्हणजेच काय तर डिरेक्शन कोसाइन. ओके, याच्यामध्ये आपण 2D प्लेनशी घेतलेला आहे म्हणजे एक्स वाय प्लेन घेऊन आपण हा फॉर्म्युला फाइंड आउट केलेला आहे. याच्यामध्ये हा त्याचा मॅट्रिक्स फॉर्म आहे डिरेक्शन कोसाइनचा. आणि त्याच्यानंतर हा जो आहे हा सेकंड 3D सॉरी 3D नोटेशनचा आहे. याच्यामध्ये एक्स डॅश वाय डॅश झेड डॅश 1. ओके, आणि त्यामध्ये R11 R12 R13 हे एक्स ऍक्सिसचे डिरेक्शन कोसाइन्स आहेत. त्याच्यानंतर R21 R22 R23 हे वाय ऍक्सिसचे आहेत आणि R31 R32 R33 हे झेड ऍक्सिसचे कोऑर्डिनेट्स. Okay, then the next part is quaternions. आता हे quaternions काय आहे तर याच्यामध्ये ही एक कन्सेप्ट आहे ती जी गेम प्रोग्रामिंग मध्ये यूज केली जाते. तर आता याच्यामध्ये बघा, इफ यू वॉन्ट टू रोटेट पॉइंट्स अबाउट अन आर्बिट्ररी ऍक्सिस and the orientation of virtual camera and objects. To perform this orientation, understand the action of quaternions in context of rotation. ओके, आता याच्यामध्ये बघा तुम्हाला याच्यामध्ये दोन कन्सेप्ट आहेत. याच्यामध्ये एक आहे तो व्हर्च्युअल कॅमेरा आणि दुसरा आहे तो ऑब्जेक्ट. आता गेम प्रोग्रामिंग मध्ये बघा तुम्ही जर 3D गेम्स बघत असाल तर त्याच्यामध्ये जो काही ऑब्जेक्ट असेल तर तो व्हर्च्युअल कॅमेराच्या अँगलने बघितला जातो. आता व्हर्च्युअल कॅमेरा आणि ऑब्जेक्ट हे काय आहे तर आता त्याच्यामध्ये बघा एखादा जर ऑब्जेक्ट असेल तर त्याची शॅडो तुम्हाला दिसेल म्हणजे जो तुम्हाला इझिली समजेल की ते 3D आहे म्हणून. तर आता जे काही 3D इफेक्ट्स दिले जातात त्या एखाद्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टला तर ते 3D इफेक्ट कशाने दिले जातात तर त्याच्यामध्ये हा व्हर्च्युअल कॅमेरा यूज केला जातो आणि त्या व्हर्च्युअल कॅमेराच्या यूज करून त्या ऑब्जेक्ट्सला ते पर्टिक्युलर अॅनिमेशन्स दिले जातात किंवा त्याच्यामध्ये जे काही त्याचे 3D इफेक्ट्स आहेत तर ते 3D इफेक्ट्स त्याच्यामध्ये दिले जातात. टू परफॉर्म दिस ओरिएंटेशन दी quaternions कन्सेप्ट इज युज्ड. त्याच्यामध्ये ही quaternion कन्सेप्ट यूज होते. आता इन द कंटेक्स्ट ऑफ रोटेशन म्हणजे आता बघा एखादा 3D ऑब्जेक्ट असेल तर त्याला 3D इफेक्ट देण्यासाठी रोटेशन न घेता त्याच्यामध्ये आपण हे quaternions यूज करून त्याच्यामध्ये ते इफेक्ट्स आपण देऊ शकतो बाय युजिंग दी व्हर्च्युअल कॅमेरा. म्हणजे याच्यामध्ये व्हर्च्युअल कॅमेरा यूज होतो आणि याच्यामध्ये जे काही ओरिएंटेशन आहे ते व्हर्च्युअल कॅमेरा आणि ऑब्जेक्ट्स मधलं तर ते ओरिएंटेशन फाइंड आउट करण्यासाठी हे quaternions यूज होतात. ओके, सपोज मी दाखवते तुम्हाला याच्यामध्ये. ओके, बघा याच्यामध्ये या डायग्राम मध्ये बघा याच्यामध्ये एक ऑब्जेक्ट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये
हे रोटेशन न घेता, आता याच्यामध्ये जर सपोज एखादा ऑब्जेक्ट या साईडला असेल आणि तो जर रोटेट करायचा असेल तर आपण डिरेक्टली रोटेशन यूज करू शकतो. पण आपल्याला रोटेट करायचं नाहीये, तो एखादा पर्टिक्युलर ऑब्जेक्ट आहे तो त्याच पोझिशनला ठेवायचा आहे, तर तो त्याच पोझिशनला ठेवून त्याच्यामध्ये तो ऍज अ रोटेट म्हणजे आपल्याला तो वेगळ्या वेगळ्या अँगलने बघता आला पाहिजे. तर तो वेगळ्या वेगळ्या अँगलने कसा बघू शकतो, तर ह्याच्यामध्ये ही कॉटन निऑन कन्सेप्ट यूज होते. तर या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसणार नाही, मला सापडल्या शेअर करेन ती. मी सेव्ह केली होती पण ती नाहीये माझ्याकडे, त्यामुळे मी तुम्हाला ती इमेज मिळाली तर तुमच्याशी शेअर करेन. तर याच्यामध्ये एखादा पर्टिक्युलर ऑब्जेक्ट असेल तर तो व्हर्च्युअल कॅमेरा थ्रू कसा आयडेंटिफाय केला जाऊ शकतो. किंवा सपोज आता बघा एखादा टीपॉट आहे आणि त्याच्यावरती तो जर आपल्याला बघायचा असेल तर त्याच्यामध्ये तो आपण बघू शकतो, पण त्याच्यामध्ये जो 3D इफेक्ट आहे तो 3D इफेक्ट देऊन सुद्धा आपण तो बघू शकतो बिकॉज ऑफ कॉटन न्यूअन्स. ओके, तर त्याच्यामध्ये ह्या कॉटन न्यूअन्स कन्सेप्ट काय काय आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉटन न्यूअन्स मध्ये काय काय बघायचं आहे, तर ऍडिंग अँड सबस्ट्रॅक्टिंग कॉटन न्यूअन्स, त्याच्यानंतर आहे इनव्हर्स कॉटन निऑन, त्याच्यानंतर आहे कॉटन निऑन इन मॅट्रिक्स फॉर्म. हे 4 कन्सेप्ट तुम्हाला या कॉटन निऑन याच्यामध्ये बघायचे आहेत. ओके, सो कोणाला काही प्रॉब्लेम आहे का ह्याच्यामध्ये? तुमचा जो फर्स्ट युनिट आहे तो मॅथमॅटिकल कन्सेप्ट वरती डिपेंड आहे, म्हणजे ज्या काही कन्सेप्ट तुम्हाला गेम प्रोग्रामिंग मध्ये यूज करायचे आहेत त्या पूर्ण कन्सेप्ट तुम्हाला फर्स्ट युनिट मध्ये आहे. त्यामुळे तुमचा जो फर्स्ट युनिट आहे तो थोडाफार मॅथमॅटिकल बेस आहे. सेकंड युनिट आणि थर्ड युनिट मध्ये तुम्हाला थिअरी आहे. ओके, तर याच्यामध्ये ज्या ज्या काही मॅथमॅटिकल कन्सेप्ट आहेत तर त्या कन्सेप्ट तुम्हाला प्रॉपरली लक्षात ठेवाव्या लागतील, कारण आणि मी जे शिकवलेलं आहे तेवढ्याच तुम्हाला कन्सेप्ट लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतं एक्झाम्पल वगैरे नाहीये. ओके, तर त्यामुळे ह्या ज्या काही स्टेप बाय स्टेप कन्सेप्ट आहेत त्या व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये ज्या काही मी स्टेप्स सांगितलेल्या आहेत या डिरेक्टली इथे सॉल्व्ह करून घेतलेल्या आहेत. आणि जर तुम्हाला कोणतीही एखादी स्टेप समजली नसेल तर ती तुम्ही प्रॉपरली नोटबुक वरती सॉल्व्ह करायची आहे. ओके, आणि त्याच्यानंतर त्याचा आन्सर तुम्ही इथं क्रॉस चेक करायचं आहे. आता इथं मी हा मॅट्रिक्स घेतलेला आहे, तर तुम्हाला जर समजलं नसेल की ही व्हॅल्यू कशी घेतलेली आहे या मॅट्रिक्स मध्ये, तर हे तुम्ही प्रॉपरली सॉल्व्ह करा आणि त्याच्यानंतर बघा तुमचं आन्सर हेच येते का. ओके, कालच्या लेक्चर मध्ये सुद्धा मी डिरेक्टली अल्जेब्रिक नोटेशन्स घेतले होते, मग त्याच्यामध्ये सुद्धा ते सॉल्व्ह केलेले होते. तर त्याच्यामध्ये ते कसे सॉल्व्ह केलेले आहेत ते तुम्ही प्रॉपरली सॉल्व्ह करून मग क्रॉस चेक करायचं आहे. ओके, आपण उद्याच्या लेक्चरला कॉटन निऑन्स बघणार आहोत, ट्रान्सफॉर्मिंग वेक्टर्स, आणि त्याच्यामध्ये लास्ट आहे तो डिटर्मिनंट्स. तर हे 3 पॉइंट्स आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. ओके, थँक्यू. एंड करू? हा, एंड करा.